मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या दैवी त्रिमूर्तीचे एकत्रित रूप असलेली देवता म्हणजे दत्तात्रय. दत्तात्रयांची 3 शिरे सत्व, रजस आणि तम या 3 गुणांचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरात आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये भगवान दत्तात्रेयांची विशेष पूजा केली जाते. दत्त जयंती उत्सव काही ठिकाणी 1 दिवस करतात, तर काही ठिकाणी दत्त जयंती सप्ताह असतो. या सप्ताहात 7 दिवस पारायण व नामस्मरण केले जाते. कोकणातील देवगड तालुक्यातील बागमाळा या गावी 114 वर्षांपासून दत्त जयंती सप्ताह साजरा करतात. दत्त जयंतीच्या दिवशी पालखी सोहळा, तदनंतर दत्तगुरूंची प्राणप्रतिष्ठा, पूजन, आरती होते. दत्तगुरू महाराजांसमोर 24 तास दिवाबत्ती, टाळ मृदुंगासोबत नामस्मरण अखंडत राहावे यासाठी वाडीतील 3-4 घरांचे 4 तासांचे 7 दिवसांचे वेळापत्रक आखले जाते. 7 दिवस रोज रात्री भजन होते. या भजनाच्या ठेक्यावर टाळ वाजवत अतिशय सुंदर असा नृत्य, रिंगण सोहळा पाहायला मिळतो. पंचक्रोशीतील भजन मंडळी या 7 दिवसात आपले सादरीकरण करतात. त्यावेळी आसपासच्या गावातील भजन ऐकण्यासाठी येतात. 6 दिवस रोज रात्री वेगवेगळ्या पौराणिक कथांच्या देखाव्यांचेही सादरीकरण होते. 7व्या दिवशी रात्री बैलगाडीला हत्तीची प्रतिकृती बनवून त्यावर भगवे निशाण घेऊन बसवले जाते. या हत्तीची प्रतिकृती एका दिवसात बनवतात, ती बघण्यासारखी असते. या दिवशी रात्री जत्रा असते. पंचक्रोशीतील अनेक लोक या दिवशी जत्रेला येतात. 8व्या दिवशी दहीकाला होतो व 9व्या दिवशी महाप्रसाद दिला जातो. हा महाप्रसाद फक्त पुरुष मंडळी बनवतात. चाकरमानी आपल्या परिवारासह या सप्ताहाला आवर्जून येतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.